तर भावानो, हा आहे पार्ट 2. पार्ट 1मध्ये काय झालं तर तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करतो. ॲक्च्युली आपण आलो होतो खडी मेशीनला बॅटरीवाल्याकडे. का तेच माझ्या गाडीचा स्टार्टरचा थोडा प्रॉब्लेम निघाला होता. गाडी स्टार्ट मारत होता व इंजनमधनं कसला तरी आवाज येत होता. गाडीचे पार्ट वगैरे खोलले, पार्टचे इंजनचे इकडे, तेव्हा माहिती पडलं की याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. मोटर वगैरे पण खोडली होती स्टार्टरची. आणि त्यानंतर पार्ट 1मध्येच आपलं हे सर्व काम फायनल झालं होतं. याच्यासाठी मला ₹250 खर्च लागला होता. आज छोटं मोठं जे पण गाडीचं काम आहे ते फायनल करायचं होतं. माझ्या गाडीचा पिकअप वगैरे खूप जास्त कमी झाला होता, म्हणून आपण बोललो आता गॅस सेटिंग वगैरे करून बघूया एकदा गाडीचा पिकअप वगैरे वाढेल की नाही. तर आपण आलो होतो गॅस स्टेशनवर, गाडीमध्ये गॅस वगैरे भरला. त्यानंतर आपण चाललो LBS रोड पकडून भांडूप विलेज रोड, भांडूप फाटकच्या इथे. तिथं आल्याच्यानंतर ते मॅकॅनिक गॅस सेटिंग वगैरे करावं लागतात. आणि ते काम झालं आपलं ₹50. ₹50 गेले. आणि त्यानंतर आपलं हार्डवेअरच्या दुकानात येतो ₹36 आपण स्टीलचा पाईप घेतो. ॲक्च्युली माझा नो एंट्रीचा जो पाईप होता तो जंग लागून तुटला होता. आता हा स्टीलचा पाईप आहे, तिथं टाका लागेल आपल्याला, मस्त थोडा स्टायलिंग वाटेल. आणि ते टाकण्यासाठी आपण येतो इकडे वेडिंगवाल्याकडे, आणि तिकडे ते काम करणं सुरू पण करतात. पण येते तर माझा पाईप नाही टाकत जो मी आणला होता. बोलतं स्टीलच्या पाईपाला वेडिंग वगैरे पकडत नाही. त्यांच्याकडे होता ते नवीन पाईप टाकून देतात मग. आणि याच्यासाठी मला खर्च लागला होता ₹150. त्यानंतर येतो कमल ऑटो पार्टकडे, त्यांच्याकडनं ₹30 घेतो आपण ब्रेक ऑइल. तुम्ही बघू शकता ब्रेक ऑइलची लेवल कमी झाली होती, ते ब्रेक ऑइल टाकतो. गाडीचं आपण इंजन ऑइल वगैरे पण पलटी मारून टाकूया. थोडं मस्तपैकी गाडीचं इंजन मस्तपैकी थंड राहील. आणि तुम्हाला माहिती असेल गेल्या टायमाला आपलं थोडंसं इंजन ऑइल उरलं होतं, ते टाकूया. आणि एवढ्या याच्यात होणार नाही तर थोडंसं आणखीन आपण नवीन पण घेतलं. आणि त्यानंतर मॅकॅनिक पण ते गाडीमध्ये टाकावं लागतात. आणि तुम्हाला माहिती आहे पाण्या पावसाचे दिवस चालू आहे, गाडीचे ब्रेक वगैरे लवकर लागत नाही. त्यासाठी आपण बोललो ब्रेक वगैरे चेक करून घ्यावं. आणि तिथं खोलल्यावर माहिती पडतं की डिस्पॅच पूर्ण घासले होते, म्हणून मी घेतो नवीन ओले. आणि नवीन ते गाडीमध्ये फिट वगैरे करावं लागतं. तर ते फिट केल्याच्यानंतर बोललो बाकीचे पण चेक करून टाकूया. मला माहिती पडतं तिन्ही साईडचे गेले होते, मग तिन्ही साईडचे नवीन टाकतो. आणि याचा खर्च आला होता ₹890. मॅकॅनिकचे 200 वेगळे. आणि ह्या सर्व कामामध्ये माझा पूर्ण दिवस गेला होता. बोललो घरी जाऊन मतलब नाही, आपण निघालो आता भाडे मारण्यासाठी ईश्वरनगरला. आणि तिकडे आल्याच्यानंतर रात्री 10पर्यंत शेअर मीटर भाडे मारतो. आणि आजचा ब्लॉग इथं सेंड करतो. थँक्यू सो मच. बाय बाय गाईज, लव यू ऑल्स.